भुकेलेल्या शिवहाना भोळ्या हरणीच्या ताज्या मांसावर आपली भूक भागवावी हा निसर्गाचा नियम झाला. पण हरिण सुद्धा मरत असताना शिवसमोर दिसला म्हणून आपली मान ती शिवहाच्या जबड्यात देत नाही. जगण्यासाठी ती धडपड करत असते. काळ म्हणून तुम्ही आमच्या समोर उभे टाकलात आणि म्हणून सहज सहज आम्ही आमचा पराभव पत्करून हिचा हात मी तुझ्या हाती देईन ठीक आहे. कधीही शक्य नाही. शेवटपर्यंत प्रतिकार करणं हेच माझं मी कर्तव्य समजत आहे. आणि त्यात प्रतिकाराला तो म्हणाला प्रमाण तो स्त्रिय जोपर्यंत आपले शिकार साध्य करत नाही माघारी घेणार नाही. एक लक्षात ठेव, जोपर्यंत हिची प्राप्ती मला होत नाही तो माघारी सहजासहजी जाणार नाही. तेच मी तुला सांगितलं. शिव कधी माघारी जात नाही. पण हरिण सुद्धा कधी स्वतःहून हार मान्य करत नाही. जगण्यासाठी ती धडपड करत असते. हा मानवी देह आहे आणि असं असताना या संघर्षात मी उभी राहिले. अरे या तुझ्या सगळ्या व्रतवर्ग नाही. परमेश्वराची शक्ती अचाट आहे. सापडत तुझं मन अविवेकी बनलंय. पण योग्य वेळी जर विवेकाचा पाय बंद तुझ्या जीवात बरं वाईट होऊ नये असं मला वाटतंय. ती जरी मेली असेल तिच्यापेक्षा तू काही कमी नाही. म्हणजे माझी वासना